इंग्रजीला भूत नव्हे भाषा म्हणून आपण स्वीकार केला पाहिजे। या गोरगरिबाच्या गरजू व्यक्तींना उद्या परीक्षा देताना, इंटरव्ह्यू देताना, कोणता फॉर्म भरताना कुठेही अडचण जाऊ नये। इंग्लिश म्हटलं की उरावरती दडपण येतं, डोक्यावरती काहीतरी ओझं ठेवल्यासारखं वाटतं, छातीवरही काही ओझं ठेवल्यासारखं वाटतं। राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असेल तर इंग्रजीला खरोखरच पर्याय नाही आहे। माझ्या सर्व महाराष्ट्रीयन बांधवांना माझा किशोर घनश्याम परातेचा मनापासून नमस्कार। मित्रांनो, इंग्लिश म्हटलं की उरावरती दडपण येतं, डोक्यावरती काहीतरी ओझं ठेवल्यासारखं वाटतं, छातीवरही काही ओझं ठेवल्यासारखं वाटतं। आणि इंग्लिश म्हटलं की कुठेतरी ते एक प्रकारचं भूत असल्याचा भास, एक प्रकारचं भूत असल्याची भावना हे सहज उत्पन्न होते। आणि खास करून त्यांच्यासाठी होते जो गावामध्ये, रिमोट एरियामध्ये, दुर्गम भागामध्ये राहतात। आता मी गावामधला, दुर्गम भागामधील, एकदम नावाजलेल्या आदिवासी एरियामधील ठिकाणामधील मी माणूस आहे, जिथे इंग्रजी तेव्हाही खूप मोठं आव्हान होतं, आजही बऱ्याप्रमाणे इंग्लिश हे आव्हानच आहे। दुर्दैवानं हे जे इंग्लिश आहे त्याचा खूप मोठा बाऊ करण्यात आलेला आहे, किंवा इंग्रजीला भूत समजून त्या पद्धतीची वागणूक, त्या पद्धतीची भावना, त्या पद्धतीचं वातावरण कुठंतरी निर्माण झालं, केलं म्हणून मी म्हणणार नाही, पण निर्माण झालं। आणि खास करून जेव्हा आपण एखादी गोष्ट आवडत नाही किंवा मग आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळं ती गोष्ट अवघड होऊनच जाते। इंग्रजीचं तसंच झालेलं आहे। काय तर वर्गामध्ये विषय आहे, काहीतरी बघायचा, थोडंसं वाचून घ्यायचं, पास होण्यापुरतं करायचं, कारण माझं आयुष्य इंग्रजीच्या बाबतीमध्ये तसंच गेलेलं आहे। तर पहिलेच मुळामध्ये याला भूत मानल्यामुळं खूप मोठे आव्हाने या भाषेमध्ये तयार होतात। आणि दुसरीकडे या इंग्रजीची आवश्यकता, गरज कशी होऊन बसलेली आहे सर्वांनाच माहिती आहे। खेड्यामध्ये, शहरामध्ये, सगळीकडे आज इंग्रजीची खूप मोठी गरज होऊन बसलेली आहे। अरे साधा फॉर्म भरायचा असेल, अर्ज करायचा असेल, काही पण करायचं असेल तर इंग्रजीशिवाय खूप कमी पर्याय उरलेला आहे, कारण प्रत्येक फॉर्मला दुसरी बाजू किंवा मुख्य बाजू इंग्रजीचीच असते। एवढंच कशाला, कोणची परीक्षा म्हणजे पिऊनपासून तर कलेक्टरपर्यंतच्या परीक्षेमध्ये इंग्रजी हा विषय खूप महत्त्वाचा होऊन बसलेला आहे। किंबहुना असं म्हणता येईल की कोणची परीक्षा आज इंग्रजीशिवाय होणं किंबहुना कठीण झालेलं आहे। जेवढ्या पण परीक्षा होत असतील त्यापैकी 90% परीक्षा, 100% सांगतो, इंग्रजी हा त्याच्यामध्ये एकतर मुख्य म्हणा किंवा मग इंग्रजीचा काही भाग हे 100% त्याच्यामध्ये असतोच। मग त्याचं 10%, 20% प्रमाण, पर्सेंटेज काही असेल, पण इंग्रजी लागते। आणि प्रगती करायची असेल, राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असेल तर इंग्रजीला खरोखरच पर्याय नाही आहे। आज कोणतेही क्षेत्र घ्या, आपली हुशारी, आपलं टॅलेंट समोर मांडायचं असेल तर इंग्रजीचं माध्यम खूप महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी इंग्रजीला जागतिक पातळी मिळालेली आहे, गरजही त्याची तयार झालेली आहे, कारण ते एक कॉमन माध्यम झालेलं आहे। तर मला असं म्हणायचं आहे, इंग्रजी हे भूत नाही आहे, ही भाषा आहे। आणि जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण सहजपणे घेतो तर ती सहजपणे अंगीकारता पण येते, स्वीकारता पण येते, आणि आचरणामध्ये पण आणता येते, बोलण्यामध्ये पण आणता येते। जेव्हा त्याचा आपण बाऊ करतो किंवा खूप कठीण आहे असं मानतो, साधी गोष्ट ही अवघड होऊन बसते। मग ती भाषा असो की कोणची गोष्ट आपण दररोज जगत असताना साधी वाटणारी गोष्ट ही कठीण होऊन बसते जेव्हा तिचा आपण बाऊ करतो। तर आज बोलायचं कारण एकच आहे की मी खेड्यापाड्यातील जन्मलेला आणि मोठा झालेला, शाळेमध्येच, इकडच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकलेला, MA पर्यंतसुद्धा इंग्लिशमध्ये स्वतःचं नावही सांगता येत नसलेला, एवढंच कशाला, साधी 2 सेंटेन्ससुद्धा MA करत असतानासुद्धा येणं कठीण जात होतं। अशा परिस्थितीमध्ये मी असतानासुद्धा अशा परिस्थितीमध्ये मी वाढलो, माझं शिक्षण पूर्ण झालं। पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा गेल्यानंतर याची गरज जाणवायला लागली, याची आवश्यकता समजायला लागली, तिथून मग थोडी बहुत इंग्लिश मी शिकायला सुरुवात केली, आणि सुदैवाने थोडी प्रगती होत गेली। आणि त्याच्यामध्ये आज कुठेही जरी गरज पडली तर कुठेही आपण माघार घेऊ शकणार नाही, किंवा गरज पडतही नाही माघार घेण्याची, अशी इंग्रजीची बरीच तयारी झालेली आहे। अर्थात खेड्यापाड्यातील, सामान्य एरियातील, खास करून आदिवासी एरिया, किनवट तालुका म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक अतिशय दुर्गम भाग आहे किनवट तालुका। या ठिकाणी तेव्हाही इंग्लिश म्हणजे खूप मोठा विषय होता, आजही
एक दोन जर इंग्लिश कोणी बोलत असेल तर आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती, मग तो शिकलेला असो किंवा कुठेतरी नोकरीला असो किंवा शिक्षक असो, तोही आश्चर्यचकित होऊन पाहतात. म्हणजे ही परिस्थिती आजही या किनवट तालुक्यात आहे. म्हणून माझा एक प्रयत्न आहे, इंग्रजीला भूत नव्हे भाषा म्हणून आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्या पद्धतीचा प्रचारही झाला पाहिजे आणि इंग्लिश हे भाषा म्हणून सहज बोलता आली पाहिजे. त्यासाठी कुठेतरी मानसिकता बदलणं गरजेचे आहे आणि मानसिकता बदलली की भाषा सहज एक भाषा म्हणून आपण त्याची उपयोगात आणू शकतो. आणि मला ही गॅरंटी आहे, अशिक्षित माणूससुद्धा इंग्लिश बोलू शकतो. म्हणून आपल्यासाठी मी या इंग्रजी भाषेवरती एक सिरीज घेऊन येणार आहे. अतिशय ABCD पासून आपल्या या इंग्रजी भाषेची सुरुवात आपण करणार आहोत आणि दररोज 5 मिनिट, 5 ते खूप झाला एखादा व्हिडिओ 10 मिनिटाचा असेल, यूट्यूबवरती प्रत्येक दिवशी किंवा 1-2 दिवसाला दिवसाआड म्हणजे 1-2 दिवसानंतर हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या यूट्यूबवर चॅनलवरती येत राहतील. वेळ 5 मिनिट जरी काढला तर मला गॅरंटी आहे, मी म्हणजे 1 महिन्यात होते, 2 महिन्यात होते, असं 1-2 महिन्यामध्ये भाषा कोणची सहज शिकता येत नाही. ती अविरत प्रयत्नानेच पॉसिबल आहे. कुणी म्हणतं 3 महिन्यामध्ये फाडफाड इंग्लिश बोला, इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. हे अविरत आहे. जगातला सर्वात हुशार इंग्लिशमध्ये कोणी व्यक्ती असेल तरी तो पूर्ण नाही आहे, परफेक्ट नाही आहे. कारण हे अविरत प्रयत्न असतो कोणची भाषा शिकणं. हे परफेक्ट कधी होऊ शकत नाही. हे विकसित होऊ शकते, म्हणजे एक्सलंट होऊ शकते, उत्कृष्ट होऊ शकते, पण परफेक्शनला कुणीच जाऊ शकत नाही. म्हणून हे अविरत प्रयत्न असतो भाषा शिकणे. म्हणून आपण जर या माध्यमाशी जुळलात, दररोज 5 ते 7 मिनिट आपण जर काढले तर 100% येणाऱ्या 1 वर्षामध्ये आपल्या भाषेमध्ये भयंकर जबरदस्त उत्कृष्ट असा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा हाच उद्देश आहे की आपल्यासारख्या गोरगरिबाच्या गरजू व्यक्तींना उद्या परीक्षा देताना, इंटरव्ह्यू देताना, कोणचा फॉर्म भरताना कुठेही अडचण जाऊ नये, हे मुख्य उद्देश आहे. आणि ही भाषा भूत राहू नये, इंग्लिश ही भाषा भूत राहू नये, यासाठीच हा माझा एक उपक्रम मी आपल्यासारख्या, माझ्यासारख्या माणसांसाठी सुरू करत आहो. तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. फक्त 5 ते 7 मिनिट स्वतःसाठी काढा, नक्कीच तुम्हाला याचा लाभ होणार म्हणजे होणारच आहे. बाकी तो बदल स्वतःमध्ये होणारा तुम्ही स्वतः वेळेच्या हिशोबाने, जसा वेळ समोर जाईल तसा तुम्हाला अनुभव येणारच आहे. म्हणून साध्या माणसांसाठी, सामान्य माणसांसाठी, गोरगरिबांसाठी, खेड्यापाड्यातील माणसांसाठी, गरजूवंतांसाठी हे इंग्लिशचं चॅनल सर्वांसाठी आहे. म्हणून न चुकता इंग्लिश सर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज 5 मिनिट स्वतःच्या विकासासाठी, इंग्रजीच्या विकासासाठी काढायला नक्कीच विसरू नका. फरक फक्त 365 दिवसात स्वतःमध्ये पाहाल. शब्दांचा साठा वाढेल आणि ग्रामर भरपूर त्याच्यामध्ये आपण कव्हर करू. आणि त्याचबरोबर इंग्लिशचे वाक्य आणि जमेल तेवढं प्रॅक्टिससाठी काय आणखीन करता येईल आपण त्याचे प्रयत्न नक्कीच करू. सर्व भारतीय बांधवांना, मराठी बांधवांना माझा जय हिंद, जय भारत. थँक्यू.